योगेश कदमांचा अनधिकृत डान्स बारवर छापा। नवी मुंबईच्या वाशीमधील डान्स बारवर छापा। 40 बारबाला आणि 6 वेटर्सवर गुन्हा दाखल। गृहराज्यमंत्र्यांच्या धाडीमुळे अनधिकृत डान्स बार मालकांचे धाबे दणाणलेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईत वाशी इथल्या अनधिकृत डान्स बारवर धाड टाकली आहे। द रेस असं डान्स बारचं नाव असून काल मध्यरात्री ही धाड टाकण्यात आली आहे। धाड टोकड्या कपड्यांमध्ये बारगल अश्लील नृत्य करत असल्याचं समोर आलेलं आहे। तर यावेळी 40 बारगर्ल्स आणि 6 वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एपीएमसी पोलिसात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशाच पद्धतीने कारवाई करून आम्ही थांबवणार। पोलिसांनी डान्स बारसारखे ज्या प्रकार समोर येतात त्या स्थानिक पोलिसांवरती थेट कारवाई केली असते, कोणत्याही चौकशीची वाढ बघितली जात नाही। तर या प्रकरणामध्ये जे स्थानिक पोलिसांचे इंचार्ज आहेत त्यांच्यावर कारवाई होणार। मी सांगितलं की बघा जवळपास 12 तास उरतून गेलेले आहेत। नाही, याच्यामध्ये आपण थेटपणे दोषी असतात या संदर्भात थेट कायदा रात्री 12:30 वाजता आमची टीम तिथे पोहोचली होती। जवळपास 1:30च्या दरम्यान तिथे पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही तिथे बोलावून घेतलं। त्यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत ही तिथे कारवाई चालली होती। म्हणजे तिथे एफआयआर करणं, एफआयआर मध्ये तिथे व्यवस्थित केलं जातो की नाही याच्यावरती देखील आम्ही लक्ष ठेवून होतो। ते केलं गेलेलं आहे। तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी सकाळी मी देखील बोललेलो आहे। आणि बघा, याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई ही केली जाईल। नवी मुंबईसह मुंबईमध्ये पण अद्यापही असेच डान्स बार सुरू आहे, मात्र त्यावरती कशा पद्धतीने आपण कारवाई करणार आहात? ज्या ठिकाणी फक्त नवी मुंबई किंवा मुंबई पुरता हा प्रश्न कदाचित नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला कल्पना आहे की बीड, जालना त्या ठिकाणी देखील सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली अशाच प्रकारे तिथे घडत होते, ते देखील आपण थांबवले। अशा ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अनधिकृत डान्स बार जिथे चालत असतील त्या सगळ्या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि या बाबतीमध्ये आमचं सरकार हे संवेदनशीलरित्या काम करतंय। विशेषतः याच्यामध्ये ज्या महिलांना गुंतवलं जातंय त्या महिलांना देखील वाचवण्याचं काम ही आमची जबाबदारी असताना तिथे कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही ह्याची आम्ही खात्री घेतोय। महिला ज्या आहेत त्या आणल्या जातात आपल्या इथे आणि त्यानंतर अशा पद्धतीच्या ह्या घटना घडल्या जातात किंवा मग डान्स बार मध्ये असेल त्यांना त्या ठिकाणी ह्या सगळ्या कामासाठी घेऊन गेलं जातं। तर अशा ठिकाणी आपण कशा पद्धतीत कारवाई करणार आहे किंवा कसं लक्ष ठेवणार आहे? नाही, कालच्या देखील कारवाईमध्ये ज्या 40 महिला आढळलेल्या आहेत त्यांचं संपूर्ण बॅकग्राऊंड, त्या कुठून आलेल्या आहेत, त्यांचं ओळखपत्र काय आहे, ही सगळी माहिती मी माझ्यापर्यंत मागवलेली आहे। आणि ही कारवाई करत असताना आपण म्हणतात ते योग्य आहे की काही काही वेळेला पश्चिम बंगालमध्ये देखील महिलांना आणलं जातं किंवा अन्य ठिकाणांना इथे आणलं जातं आणि या व्यवसायामध्ये गुंतवलं जातं। तर ते थांबवण्याकरता देखील मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये ऑलरेडी कडक भूमिका घेतलेली आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील त्यावेळेस स्पष्ट निर्देश महाराष्ट्र पोलिसला त्यावेळेस दिले होते आणि आजही ते निर्देश कायम आहेत की अशा महिलांवरती कुठेही अत्याचार होणार नाही आणि अशा महिलांच्या बाबतीमध्ये सगळी योग्य ती माहिती ही पोलिसांकडे असली पाहिजे आणि त्यांनी त्याच्यावर